आज तिखट मिठाचा डब्बा छान भरून घेतलाय। नमस्कार, मी वर्षा आणि माझ्या एका नवीन मराठी व्लॉग चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत। आणि शेवटी आज तिखट मिठाच्या डब्याला मुहूर्त लागला होता। म्हणजे मी आणला तेव्हापासून म्हणत होते की आज भरते उद्या भरते, आज भरते उद्या भरते, परंतु काही वेळच मिळत नव्हता। म्हणून मग म्हटलं जाऊ द्या, आज भरूनच टाकावं। तर छान डब्यामध्ये तिखट, हळद, मोहरी, जिरा, धना पावडर, जिरा पावडर, मसाला इतक्या साऱ्या वस्तू बसल्या आहे। आणि बाकीच्या तर आपल्या ज्या आपण डब्यामध्ये भरून ठेवतो त्या तर राहतेच, परंतु ह्या सगळे आपण डब्याला हात लावता आलं नाही पाहिजे। म्हणजे जेणेकरून जर आपण डबे भरून ठेवले आणि त्याला सारखं सारखं जर हात लागत गेला तर जाळी पकडण्याची शक्यता असते। म्हणून छोटा तरी का असे ना, तिखट मिठाचा डब्बा हा सेपरेट असावा। तर डब्बा खराब होऊ नये यासाठी त्यामध्ये डब्यात खाली बुडावर एक कागद टाकायचा, म्हणजे पावसाळ्यामध्ये फक्त, नाहीतर इतर दिवस नाही टाकला तरी चालतो। बुडावर कागद टाकायचा आणि त्यानंतर त्यावर मग वाट्या ठेवायच्या आणि मग वाट्या ठेवल्या की वरून झाकण लावून घ्यायचं। आणि मी काल गेली होते मार्केटमध्ये, त्या मार्केटमधून आणला होता भाजीपाल्यामध्ये आणली शिमला मिर्च, गाजर आणि चिवडीची भाजी आणली मी। तर चिवडीची भाजीमध्ये ना वडी बनवायची, चिवडीच्या भाजीची खूप छान लागते। तर आता मी त्याची वडीच बनवणार होती। वडी म्हणजे जसं आपण मोकळा झुणका बनवतो की नाही तो, तर बेसन फोडणी न देता, भाजी फोडणी न देता मी कशा पद्धतीने बनवते ते दाखवणार आहे आज। तर त्यासाठी भाजी छान पहिले म्हणजे संध्याकाळी आणली होती आणि संध्याकाळीच मला बनवायची होती। तर आता निवडायसाठी बसली, परंतु एक एक पान तोडणं हे काही शक्य नाही, कारण त्याला माहिती आहे का लाल कलरचे खूप असे धागे असतात चिवडीच्या भाजीला, आणि ते जर दिसले तर मुलं खायला पाहत नाही, कारण ते सारखे लाल लाल दिसतात त्यामुळे। म्हणून मग त्याचे पानं तोडून घ्यायचे। परंतु आता म्हणजे मी दुकानातूनच उशिरा आली होती। मी म्हटलं एवढी भाजी खुडायसाठी किती वेळ लागेल, म्हणून मग काय केलं, छान 4-5 पाण्याने धुवून टाकली स्वच्छ। मोठ्या गंजात पाणी घेतलं, कारण या भाजीला आहे ना रेती खूप लागून राहते, कारण ही जमिनीच्या लेवलमध्ये असते, अगदी जमिनीला लागून। त्यामुळे याच्या मुळं जे असते त्याला रेती माती खूप लागून असते। त्यामुळे जर आपण छान स्वच्छ धुतली नाही तर भाजी बनवल्यानंतर जेव्हा आपण खातो तेव्हा ती कस लागण्याची शक्यता असते। त्यामुळे काय करायचं, छान 4-5 पाण्याने धुवून टाकायची पहिले चांगली, आणि नंतर मग चाकूने छान बारीक बारीक चिरून घ्यायची। आणि बारीक बारीक चिरल्यानंतर त्यामध्ये मग ठेचलेला लसण, जिरा पावडर, धना पावडर, तिखट, मीठ, हळद हे सगळं टाकून घ्यायचं। सांबार टाकायचं, गोड लिंबाचा पाला असेल तर तो टाकायचा, आणि नंतर यामध्ये मग बेसन टाकायचं। पहिले सगळे जेवढे मसाले टाकले तेवढे पूर्ण मिक्स करून घ्यायचे आपण, आणि त्यानंतर मग त्यामध्ये बेसन टाकायचं। आणि जेवढं त्या भाजीमध्ये बेसन बसते, कारण याला पाणी असते, भाजीला पाणी जे आपण धुतलं ते पण पाणी असते, आणि ऑलरेडी या भाजीला पाणी सुटतं असं कापल्यानंतर, त्यामुळे पाणी टाकायची काही गरज राहतच नाही। त्यामुळे भाजीमध्ये जेवढं बेसन बसेल तेवढं टाकून छान पूर्णपणे मळून घ्यायचं आणि त्याचा गोळा बनवायचा। जसं आपण पोळी बनवण्यासाठी जसा गोळा बनवतो तसा गोळा बनवायचा। आणि त्यानंतर मग एका गंजामध्ये पाणी घ्यायचं, त्या पाण्याला उकळी येईपर्यंत आता गंज ठेवायचा, आणि नंतर मग चाळणी घ्यायची। चाळणीला छान तेल लावून घ्यायचं, जेणेकरून आपण जी वडी थापू त्या चाळणीमध्ये ती बुडाला टिकली नाही पाहिजे, म्हणजे जेव्हा आपण काढू तेव्हा ती अलगद चम्मचने निघली पाहिजे। तर आता शरीराने पाण्याला उकळी आली होती, छान चाळणीला तेल लावून घेतलं, आणि जो गोळा बनवला होता आपण भाजीचा तो त्यावर छान थापून घेतला चाळणीवरच। आणि आता 5 ते 7 मिनिटामध्ये शिजून जाईल। अगदी 5 मिनिटात शिजते, 7 मिनिटंही लागत नाही, लवकरच। 2 कांदे माझे कापणं झाले नाही तोपर्यंत हे शिजून तयार झालं होतं। तर कांदे कापायच्या आधी मी छान कणिक भिजवून घेतली, कारण कणिक मुरली तेवढ्या पोळ्या छान येते म्हणून। आणि बघा 2 कांदे चिरून झाले आणि माझी बरोबर वडी छान शिजली आहे। आणि आता चम्मचने टोचून पाहायचं किंवा सुरा घ्यायचा, सुराने टोचून पाहायचं। जर त्याला लागून आलं पीठ तर समजायचं की शिजायची आहे, आणि जर नाही लागून आलं तर शिजली। तर माझी वडी छान शिजली होती आता, आणि पुन्हा दुसऱ्या साईडने थोड्या वेळ शिजवायची, 1-2 मिनटे। 1-2 मिनटे नाही ठेवली तरी चालते, आणि गॅस बंद करून द्यायचा, वाफेने शिजते ते। आणि आता छान प्रकारे शिजली होती, आणि आता याला थंड होऊ द्यायचं। तर थंडी होईपर्यंत आता मी भाजी फोडणी घालून घेणार आहे। तर त्यासाठी कढईमध्ये तेल गरम करून घ्यायचं, आणि तेल गरम झाल्यानंतर जिरा मोहरीची फोडणी द्यायची, कापलेले कांदे टाकायचे, मिरची, कढीपत्ता पुन्हा टाकायचा फोडणीमध्ये। आता बाकी मसाले काही टाकायची गरज नाही। आणि कांदे शिजल्यानंतर मग त्यामध्ये
पुन्हा आपल्याला जर तिखट पाहिजे असेल, जास्त तिखट पाहिजे असेल तरच तिखट मीठ टाकायचं, नाहीतर मग तिखट मीठ टाकायची काही गरज नाही. फक्त कांदे आपण 2 टाकले तर कांद्यासाठी जेवढं तिखट मीठ पाहिजे तेवढंच टाकायचं, कारण कांद्याची चव ही गोड असते. त्यामुळे म्हणून जशी आपण कांद्याची चटणी बनवते का नाही, त्यासाठी जेवढी तिखट पाहिजे आपल्याला तेवढंच टाकायचं. आता फक्त 2 कांद्यापुरतं मी तिखट मीठ टाकून घेणार आहे, कारण ऑलरेडी भाजीसाठी तिखट मीठ टाकलं आहे मी भाजीमध्येच. तर म्हणून तिखट मीठ हळद पुन्हा टाकून घेतलं आणि त्यानंतर मग त्यामध्ये टमाटर टाकून छान शिजू द्यायचं. आणि टमाटर शिजले की मग जी वडी बनवली होती ती हाताने फोडून टाकायची. पूर्ण असा भुरका, जसं ते थंड जाईल वडी तसं त्याचा बारीक बारीक छान भुरका होतो, म्हणजे बारीक असा मोकळा मोकळा पूर्ण झुणका होऊन जातो तो. आणि तो आता यामध्ये टाकून द्यायचा. आणि इतकी छान झाली होती भाजी की खूपच छान. वैष्णवीला सुद्धा आवडली, कारण तिने आल्यानंतर खाऊन बघितली. ती नागपूरला गेली होती, तर आल्यानंतर तिने पुन्हा मी तिला सांगितलं की तुझ्या आवडीचा झुणका बनवला आहे म्हणून. तर तिने तो खाऊन बघितला आणि तिला पण खूप आवडला. तर अशा पद्धतीने चिवडीची भाजी बनवून बघा तुम्ही, खूप छान लागते. आणि चिवडीचीच काय, तुम्ही या पद्धतीने शिमला मिरचीची सुद्धा भाजी बनवली ना तरी मुलं अगदी आवडीने खातील. एक सुद्धा दाणा तिथला टाकणार नाही, इतकी छान लागते. शिमला मिरचीची भाजी असो किंवा धोप्याच्या पाण्याची वडी असो, अशी तुम्ही बनवून बघा, खूप छान लागते. आणि आता माझ्या पोळ्या टाकून मी घेतल्या होत्या नैवेद्यापुरत्या आणि सासूबाईपुरत्या, कारण त्यांना पहिले जेवण द्यायचं असतं सासूबाईला, म्हणून आता देवाला नैवेद्य ठेवून दिला. आंब्याचा रस बनवला होता, आंब्याचा रस, चिवडीची भाजी, भात आणि पोळी. साधं वरण नव्हतं बनवलं मी, कारण साधं वरण हे फक्त दीपकला आणि वैष्णवीला आवडतं, आम्हा तिघांना पण आवडत नाही. आणि हे तर भात खात नाही, त्यामुळे मग साध्या वरणाचा काही प्रश्नच येत नाही. आणि असो, कशी वाटली आजची चिवडीची भाजीची रेसिपी ती नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि या जेवण करायला. पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत सर्वांना बाय बाय आणि सर्वांना शुभरात्री.